शिर्डी शिर्डी किती लोक आले? आमचे आता जवळजवळ 2000 लोकांची दिंडी आहे. ज्ञानेश सेवा मंडळ दिंडी क्रमांक 9 रथामागे. हे दिंडीचं आपलं 17वं वर्ष आहे. 19 वर्ष आहे. कसं दिंडीचं कसं असतं म्हणजे तुमचं किती लोक कसं सगळ्या आता आमचे महाराज आहेत भगवान महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालत असते. 19 वर्ष आहे. त्याच्यामध्ये सगळे आमचे तरुण मंडळ, त्याच्यानंतर वयस्कर सगळे माणसं, समस्त गावकरी, शिंगवे, सडे, नाटेगाव, मोरझर, कुंतांबा, जाधव वस्ती या ठिकाणचे सर्व एकत्र मिळून येत असतात. आता ह्याला देणगी दिली जाते का तुम्हीच मध्ये ते हो, सगळं याच्यामध्ये जेवणाचं वगैरे याच्यामध्ये देणगीदार पण असतात जे पंगत वगैरे देतात आणि तसं दिंडीचे प्रत्येकाने भिशी पण असते ती पण जमा करायची असते बरं. जे बाकीच्या नियोजनाकरता कामात येते. असं कुठं कुठं तुमचं दिंडीचं पाला असतं? आता पहिल्यांदा आमची दिंडी चरोली पासून सुरू होती. गावाकडून चरोलीमध्ये येते आळंदीमध्ये. मग तिथून चरोली, दुसरा मुक्काम आता इथं पुण्यात 2 मुक्काम, नंतर सासवड, मग पुढं जेजुरी, वाल्हे या मार्गे माऊलींसोबत आम्ही पंढरपूरमध्ये कुठं? पंढरपूरमध्ये भक्तिजल म्हणून आहे. दूध पंढरीमध्ये वीसबावी. किती वर्ष आहे तुमचं? माझं पहिलं वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. या दिंडीत आता काय पाय वगैरे काय दुखत काहीच लय लांब जायचं? नाही काहीच नाही दुखत. आता लय लांब जायचं अजून. माऊली आम्हाला घेऊन जाते कसं काय? हो पहिला दिवस आहे. हा पहिलेच वर्ष आमचे नाही तर शिर्डीच्या दिंडीत आमचं काय कंटिन्यू असतो आम्ही या शिर्डी दिंडीत दिंडीत पहिलं वर्ष आहे. या काय म्हणताय? माऊली सोबत गेल्यावर पाय दुखतच नाहीत, उलट उल्हास येतो, उल्हास असं. आता आळंदीला पाऊस जास्त पडला, पुराला, मग काय वाटलं जाऊ? काहीच नाही. माऊलीची पाल म्हणजे प्रस्थान होताना पाणी राहिलं का तिथं? नाही. पाणी उलट माऊलीनं आपण रस्ता दिला ना, यायला बंदी घातली होते, जायला बंदी घातली होते आपल्या लोकांना, पण बंदी तिथं पाणी उतरलं, बरोबर लोक गेले तिथं, प्रस्थान झालं, सगळं झालं, माऊली बाहेर आली, चालू झाली वारी. इंद्रायणी जी अस्वच्छ झाली होती ती माऊलींनी, इंद्रायणी मातेने माऊलींकरता स्वतः स्वच्छ करून घेतली, जेणेकरून वारकऱ्यांना त्रास होऊ नये, अस्वच्छ पाणी वारकऱ्यांना मिळू नये याकरता इंद्रायणी मातेने स्वतः स्वच्छता करून घेतली. आणि तिची जे लेकरं येणार होते आळंदीमध्ये त्यांना सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून ती स्वच्छता करून घेतलेली. काय काय ठिकाणी पाऊस पडला. हा, बोला. दुसरं गोष्ट आळंदी आणि इकडे आहे ना, जरी आजारी असला काही काहींचे तर बायपास झालेले ते सुद्धा चालतात. इथून माऊली आहे ना, त्यांना घेऊनच जातात. आता तुमच्या वयाचे सगळे वर एकामेकाला मदत करतात. हो. या जात पात काय तसलं? नाही अजिबात नाही, जातपात अजिबात नाही. गरीब श्रीमंत काय? हो कोणी आम्ही एकमेका सहाय्य करून याच्यात अवघे धरून सुपंथ. या माऊलींच्या अभंगावर आम्ही सगळे चालत असतो. जात पात धर्म या कोणत्याच गोष्टी येत नाही. गरीब श्रीमंत जात पात काय? काहीच नाही. कोणी कोणाला विचारत नाही आणि सगळे एकमेकांना सर्व समान आहे. काय म्हणताय? ह्या वारीत गरीब श्रीमंत कोण नाही, सगळे समान. कोणीच गरीब नाही ना, कोणी श्रीमंत नाही, सगळे चालतात ना. गरीबी चालतो, श्रीमंत बी चालतो, म्हणजे बरोबर आहे. सगळ्याला समान मान हे आहे. तुम्हाला गरीब नाही म्हणून मोठा नाही ना, कोणीच हे नाही.